मिरज तालुक्यात भाजपला जिल्हा परिषद गटात 5 जागा व पंचायत समितीमध्ये 11 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला जिल्हा परिषद गटात 3 जागा व पंचायत समितीमध्ये 2 जागा मिळाल्या। शरद पवार गटाला जिल्हा परिषद गटात 2 जागा व पंचायत समितीमध्ये 4 जागा मिळाल्या। राष्ट्रवादी अजित पवार यांना जिल्हा परिषद गटामध्ये 1 जागा व पंचायत समिती गटात 3 जागा मिळाल्या, तर शिवसेना शिंदे गटाला पंचायत समितीमध्ये 2 जागा मिळाल्या। मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील विजयी उमेदवार। म्हैसाळ जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीच्या 3ही उमेदवारांचा विजय। शरद पवार गटाच्या म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून वर्षा सचिन कांबळे, पंचायत समिती गणातील गायत्री सुशांत घोरपडे व टाकळी पंचायत समितीतून रिदा सुलेमान मुजावर या 3 उमेदवारांचा विजय झाला आहे। मालगाव जिल्हा परिषद गटात भाजपच्या दीपाली श्रीकांत कांबळे व मालगाव पंचायत समिती गणातून पांडुरंग परसराम पाटील यांचा विजय झाला, तर गुंडेवाडी पंचायत समिती गणातून ललिता अशोक शेजूळ या शिंदे गटाच्या उमेदवार विजयी झाल्या। एरंडोली जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या स्नेहल उमेश मोरे, एरंडोली पंचायत समिती गणातून सुप्रिया सचिन तवटे व सलगर पंचायत समिती गणातून सुजाता विजय पाटील विजयी झाल्या। मिरज तालुक्यात सर्वात मोठी टशन असलेल्या एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये महाविकास आघाडीने विजय मिळवल्याने या ठिकाणी भाजपचा मोठा पराभव झाल्याचे दिसून आले। आरग जिल्हा परिषद गटातून शोभा वसंत खोत व पंचायत समिती गणातून विनोद वसंत गायकवाड आणि खटाव पंचायत समिती गणातून जयश्री मारुती पाटील यांनी विजय मिळवला। या 3 जागा भाजपने खेचून आणल्या। त्याचबरोबर भोसे जिल्हा परिषद गटातून आशिष जयंत जाधव, भोसे पंचायत समिती गणातून बाळासो भूपाल पाटील व सोनी पंचायत समिती गणातून राजेंद्र महादेव माळी या 3ही भाजपच्या उमेदवारांनी या ठिकाणी विजय मिळवला। बुधगाव जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या पूजा रोहन एडके यांनी विजय मिळवला, तर पंचायत समिती गणातून शिंदे गटाच्या पांडुरंग कृष्णा इंगळे यांनी विजय मिळवला। त्याचबरोबर माधवनगर गणातून अमृता विजय गावडे या भाजपच्या उमेदवाराने विजय पटकावला। कोल्हापूर जिल्हा परिषद गटातून भाजपच्या मंजुश्री प्रज्योत कांबळे व पंचायत समिती गणातून राणी सचिन मोरे, तर बामणोळी पंचायत समिती गणातून संदीप राजेंद्र भंडगर या 3 उमेदवारांचा विजय झाला। कसबे डिग्रज जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे प्रशांत सुकुमार अवधूत यांनी विजय मिळवला, तर पंचायत समिती गणातून विनायक आप्पासो जाधव या भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवला। याचबरोबर नांद्रे पंचायत समिती गटातून संयोगिता प्रकाश कोळी या राष्ट्रवादी अजित पवार गटाने विजय मिळवला। कवठेपिरान जिल्हा परिषद गटातून मीना सचिन पाटील, शरद पवार गट व पंचायत समिती गणातून अरविंद बळवंत सपकाळ व दुधगाव पंचायत समिती गणातून स्नेहल पाटील या 3 उमेदवारांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विजय मिळवला, तर समरोळी गणातून शोभा मोहिते या काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्या। तर समरोळी जिल्हा परिषद गटात भाजपचे अरविंद गोविंद तांबेकर यांनी विजय मिळवला, तर इनामदामनी गटातून सूरज मगदूम या काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय पटकावला। बेडक जिल्हा परिषद गटात भाजपच्या अस्मिता बाळासाहेब होनमोरे, पंचायत समिती गणातून विष्णू आनंदा पाटील या 2 भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला असून नरवाड पंचायत समिती गणात काँग्रेसच्या तन्वी सुनील कमलेकर विजयी झाल्या। 21 वर्ष 2 महिने असे वय असलेल्या राज्यात सर्वात वयाने लहान असलेल्या या उमेदवाराचा विजय आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला।